नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर अशी गणपती कंठी आपण बनवणार आहोत. तर आपण या कंठीसाठी जे लागणारं साहित्य आहे ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुई आणि दोरा घेतलेला आहे. इथे मी मोठ्या सुई घेतलेल्या आहेत. गोल्डन कलरचे डिझायनर बॉल्स घेतलेले आहेत. त्यानंतर ही टगरची कळी घेतलेली आहे. इथे आपण मोठ्या सुया वापरलेल्या आहेत कारण की आपल्याला टगरचा गजरा बनवायचा आहे. त्यानंतर इथे व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत आणि आपल्याला एकाच सुईमध्ये एका साईडला फुलं ओवायची आहेत आणि दुसऱ्या साईडला टगरच्या कळ्या ओवायच्या आहेत. तर इथे मी 2 कलरचे फ्लॉवर्स घेतलेले आहेत. व्हाईट कलरची शेवंती आणि रेड कलरचं अस्टर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुई दोरा ओवून घ्यायचा आहे. मी इथे मोठा दोरा घेतलेला आहे. तर एकाच दोऱ्यामध्ये एका साईडला आपल्याला फुलं ओवायची आहेत आणि एका साईडला आपल्याला टगरचा गजरा ओवायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुई दोरा ओवून घेऊयात आणि ते ओवल्यानंतर आपल्या ज्या टगरच्या कळ्या आहेत तर त्या कळ्या आपल्याला व्यवस्थित ह्या सुईवरती ओवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी मोठी सुई घेतलेली आहे. हारासाठी आपण यूज करतो तर ती सुई इथे मी घेतलेली आहे. तर टगरच्या ज्या कळ्या आहेत तर त्या आपल्याला अशा प्रकारे ओवायच्यात की त्याचा व्यवस्थित गोल राऊंड तयार होईल. कळी ओवताना मध्यभागी आपल्याला ओवायची आहे. बरोबर त्याचा देठाच्या मध्यभागी ओवायची आहे आणि ओवताना अशा प्रकारे ओवायची की त्याची तोंड बाहेरच्या साईडला आलं पाहिजे आणि त्याचा व्यवस्थित असा सर्कल तयार झाला पाहिजे, राऊंड तयार झाला पाहिजे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा प्रकारे मी कळ्या ओवून घेत आहे आणि कळ्या एकदम जवळजवळ ओवून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये कुठेही गॅप सोडायचा नाही आहे. तुम्ही जर का गॅप सोडला तर तो गजरा आपला दाट होणार नाही. त्यामुळे तुम्हाला गजरा दाट बनवण्यासाठी कुठेही गॅप सोडायची नाही आहे. एकदम दाट अशा कळ्या आपल्याला ओवून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला भरपूर मोठा असा बंच तयार करून मग एकदाच दोऱ्यामध्ये ओढून घ्यायचा आहे. त्यासाठीच आपण इथे मोठी सुई वापरलेली आहे. तुम्ही जर का एक फूल जर का ओढत बसलात तर आपली फुलं तुटतात, खराब होतात आणि आपला गजरासुद्धा दाट होत नाही. त्यामुळे एकदाच सुईमध्ये मोठे मोठे बंच आपल्याला ओवून घ्यायचे आणि त्यानंतरच ते आपल्याला दोऱ्यावरती ओढून घ्यायचे आहेत. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण टगरचा गजरा बनवून घेतलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात आपण इथे गजरा बनवून घेतला आणि त्यानंतरच तो दोऱ्यावरती ओढून घेतलेला आहे. म्हणजे तो गजरा आपला हलतसुद्धा नाही आणि आपला दाट असा गजरा इथे बनवून तयार होतो. तर एका साईडला आपण हे टगरच्या कळ्यांचा गजरा ओवलेला आहे. आता सुई काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला दोऱ्यामध्ये ओवून घ्यायची आहे. आता तिथे आपल्याला फुलं ओवून घ्यायची आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 5 व्हाईट कलरचे जे फ्लॉवर्स आहेत तर ते ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर रेड कलरचे जे फ्लॉवर्स आहेत ते 5 ओवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला व्हाईट कलरचे 5 फ्लॉवर्स असे ओवून घ्यायचे आहेत. आणि फुलं ओवताना व्यवस्थित एकदम दाट आणि जवळजवळ ओवून घ्यायची आहे. म्हणजे ते कंठी जी आहे आपली ती दिसायला खूप सुंदर दिसते. तर इथे तुम्ही कॅनव्हास पेपर एका साईडला जॉईन करून त्यावरती फुलं स्टिक्ससुद्धा करू शकता. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण फुलं कशा प्रकारे स्टिक केली होती. तशाच प्रकारे तुम्ही कॅनव्हास पेपर अटॅच करूनसुद्धा इथे फुलं तुम्ही स्टिक करू शकता. पण काही जणांना फुलं स्टिक करणं अवघड वाटतं आहे, त्यांना हार ओवणं जास्त सोपं वाटतं आहे. त्यांच्यासाठी ही याची कंठी आपण घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही अशा प्रकारे सुंदर जर काही फुलं ओवून जरी घेतली तरी आपला सुंदर असा कंठी हार गणपतीसाठी बनवून तयार होतो. तर आता फुलं आपली रेड कलरची सुद्धा आपण 5 ओवलेली आहेत. आता 5 पुन्हा एकदा आपल्याला व्हाईट कलरची फुलं ओवून घ्यायची आहेत. सुंदर अशी आपली कंठी इथे ओवलेली कंठी बनवून तयार होईल.
तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुलं चेंजसुद्धा करू शकता. तुम्ही इथे येल्लो कलरचे फ्लॉवर्स वापरू शकता. येल्लो कलरच्या फ्लॉवर्सने सुद्धा खूप छान लुक येतो. तुम्ही येल्लो आणि रेड असं सुद्धा कॉम्बिनेशन करू शकता, किंवा तुम्हाला हवी ती फुलं इथे तुम्ही यूज करू शकता. किंवा तुम्ही दोन्ही साईडला गजरे बनवून मध्यभागी फक्त फ्लॉवर्सचे पॅचेस घेतले तरी ते सुंदर दिसतात. तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही यामध्ये बनवू शकता. आता आपली 5 फुलं ओवून झालेली आहेत आणि ती व्यवस्थित आपण खेचून घ्यायची आहेत आणि फक्त ती आपल्याला एकदम जवळ घ्यायची आहे, म्हणजे आपली कंठी खूप सुंदर दिसते. फुलं जर का विरळ ओवलीत तर ती कंठी एवढी छान दिसत नाही. त्यामुळे आपली कंठी जी असते ती नेहमी तुम्ही एकदम दाट ओवायची, म्हणजे आपल्या कंठीला लुक सुंदर येतो. आणि गणपतीच्या बाप्पाच्या गळ्यात घातल्यानंतर गणपती बाप्पासुद्धा आपला खूप सुंदर दिसतो. आता आपले दोन्ही साईड ओवून झालेले आहेत, तर तुम्हाला लागेल तेवढा दोरा सोडायचा आहे आणि एक्स्ट्राचा दोरा कट करून टाकायचा आहे. आणि आता इथे मध्यभागी आपल्याला खाली गोंडा अटॅच करून घ्यायचा आहे. तर गोंड्यासाठी आपण गोल्डन मणी आणि व्हाईट कलरचे जे मणी आहेत तर त्यापासून आपण गोंडा बनवून घेणार आहोत आणि तो मध्यभागी व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्ही फुलांचा जरी गोंडा बनवलात तरी तो खूप सुंदर दिसतो. जे तुम्हाला आवडेल तसा तुम्ही गोंडा तिथे बनवून अटॅच करू शकता. आता खालच्या साईडला गोंडा बनवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे. गोल्डन कलरचे मणी आणि व्हाईट कलरचे मणी आपल्याला घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला हाराचा मध्य काढायचा आहे आणि तिथे गोंडा बनवून अटॅच करायचा आहे. आता आपण सुई दोरा घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोऱ्यामध्ये गोल्डन कलरचा जो बॉल आहे तर तो टाकून घ्यायचा आहे आणि तो बॉल आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण तो बॉल लॉक करून घेत आहोत. आता बॉल लॉक करून झाल्यानंतर आपल्याला वरच्या साईडला 9 मणी ओवून घ्यायचे आहेत. व्हाईट कलरचे जे मणी आहेत तर ते 9 मणी आपण तिथे ओवून घ्यायचे आहेत आणि वरती पुन्हा एकदा आपल्याला गोल्डन कलरचा बॉल ओवायचा आहे. तर कंठीचे व्हिडिओज तुम्हाला आपले खूप आवडत आहेत. तुमच्याकडनं छान रिस्पॉन्स येतो आहे. अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तर वरतीसुद्धा एक गोल्डन कलरचा बॉल आपण ओवून घेतलेला आहे आणि आता दुसरासुद्धा गोंडा आपल्याला सेम पद्धतीने ओवून घ्यायचा आहे. आपण आपल्या चॅनलवरती मागच्या वर्षी गणपती बाप्पासाठी फेटा कसा बनवायचा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता. आता दुसरासुद्धा गोंडा आपण बनवून झाल्यानंतर दोन्ही गोंडे आपल्याला एकत्र अटॅच करून घ्यायचे आहेत. एकत्र अटॅच केल्यानंतर तो गोंडा व्यवस्थित आपल्याला मध्यभागी बांधून घ्यायचा आहे. इथे तुम्ही गोल्डन कलरच्या बॉल्सच्या ऐवजी तुम्हाला हवे ते मणी किंवा वेगळे अजून डिझायनर बीड्स मिळतात ते बीड्ससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. किंवा तुम्ही फुलांचा जरी गोंडा बनवलात तरी तो गोंडा खूप सुंदर दिसतो. आता हे दोन्ही आपले जे गोंडे आहेत ते एकत्र आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तिथे एक 4 ते 5 गाठी मारायच्या, म्हणजे आपले ते गोंडे व्यवस्थित एकमेकांना सिक्युअर होतात, अटॅच होऊन जातात. गाठी मारताना ही काळजी घ्यायची की तुमची गाठ सुटणार नाही याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने गाठी मारून घ्यायच्या आहेत.
आता गाठी मारून झाल्यानंतर बरोबर मध्यभागी आपल्याला गोंडा अटॅच करायचा आहे. गोंड्याचे जे 2 दोरे आहेत तर ते सेपरेट करायचे आणि हाराच्या खालून एक दोरा आणि एक दोरा वरतून असा घेऊन तिथे आपल्याला एक 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या आहेत. आणि गाठी मारल्यानंतर तिथे आपला गोंडा हा अटॅच होऊन जातो आणि सुंदर अशी आपली गणपती बाप्पासाठी कंठी बनवून तयार होते. तर तुम्ही तुमच्या हाताने अशी कंठी नक्कीच बनवा आणि आपल्या गणपती बाप्पाला घाला. आणि ही कंठी तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. फ्रीजमध्ये ही 2 दिवस कंठी राहते. तर गणपती बसायच्या दिवशी तुम्हाला ही कंठी गणपती बाप्पाला घालायची असेल तर तुम्ही 2 दिवस आधी बनवून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला कळतील. थँक्यू.